नमस्कार. ऊस उत्पादक शेतकरी मित्र हो, आज आपण ऊस उत्पादन, ऊसाचा पहिला ॲडव्हान्स 5,000 रुपयेच घेणार व वजन काटा कारखान्या क्षेत्राच्या बाहेरच शेतकरी राजा वजन स्वतः करून कारखान्याला ऊस देणार, या विषयाचा आपण व्हिडिओ करीत आहे. बंधूंनो, आपण शेतकरी बांधव, मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून, जसे आपण ऊसाची लागणीपूर्व मशागत, नांगरणी, कुळवणी, सरी सोडणे, मग लावणी करणे, रोपाच्या लावणी असतील, त्याच्यानंतर मग आळवणी, त्याच्यानंतर त्याचे खर्च, भरणी, परत सातत्यानं ऊसाचे भांगलन टोंगलन सगळं करणे, साफ स्वच्छता करणे, आणि आपला ऊस हा किमान आपल्या शेतामध्ये जर साधारणतः ऑगस्ट नंतरची जर लावण असेल तर तो 12 महिने, आणि काही लावणी जी आहेत त्या जुलै ऑगस्टच्या असतात, हे 15 ते 18 महिने ऊस शेतकऱ्याच्या आपल्या शेतात राहत असतो. काल मी व्हिडिओ केल्यानंतर कमीत कमी 100 प्लॉटला जाऊन भेट दिली, बघितलं तर जे जुलैचे जे ऊस आहेत त्या ऊसाची लांबी, एक जे पेर आहे, काहींचे पेराची रुंदी जी आहे थोडी जास्त आहे, काहींचे पेर कमी अंतराचे आहेत, आणि किती पेर असतील तर 10, 12, 15, जे आज घडीला 20, 30 पेरं असली पाहिजेत ती नाहीत. खोडवं तरी गवताच्या आकाराचंच आहे. बाजूला लावणारं गांजणी गवत किंवा हत्ती घास याची उंची ऊसापेक्षा जास्त आहे. अर्थ असा की यावर्षी शेतकऱ्याचा जो ऊस आहे, ज्या क्षेत्रामध्ये तो एकरी 70 टन ऊस काढत होता, 60 टन काढत होता, तिथं त्याचा ऊसाचा टनेज जे आहे हे त्या शेतकऱ्याला निम्म्यावरती मिळणार आहे. म्हणजे 40 टन काढणारा एकरी उत्पादन त्याचं 20 आणि 25 टनच मिळणार आहे. आता हे 25 टन मिळत असल्याने त्याचा जो काय शेतकऱ्याचा ऊस जाईल आणि जो काय दर मिळेल, तो दर त्याला येणारा दर, होणारं टनेज जर बघितलं, 1 एकर शेतामध्ये 40 टन जर ऊस झाला तर त्याचं 1,20,000 किंवा 1,04,000 जर दिलं ॲडव्हान्स तर 1,60,000 होतात. पण त्याचा जर खर्च काढला, लागणीपूर्व मशागत, लागणीनंतर औषधं, लागणीनंतर टॉनिक, लागणीनंतर सगळे रसायन खतं वगैरे, आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी, वीज बिल, त्याचं स्वच्छता, त्याची निगा, त्याचं सर्व कामकाज, हा जर खर्च काढला व्यवस्थित आणि शेतकऱ्याची नियमितपणे त्या शेतकरी मालकाची त्या शेतावरची रोजची ड्युटी जर काढली, त्याचा जो पगार जर काढला, पगार जरी नाही काढला किंवा त्याचा हिशोब केला, तो खर्चच जातो. लिहून ठेवला तर तो ₹1,00,000 खर्च जातो. काहींचा 70,000 जाईल, काहींचा 80,000 जाईल. आपल्याला जर 4,000 जर भाव दिला तर तो 1,60,000 पर्यंत जातो. 2 वर्षात त्या शेतकऱ्याला त्या शेतापासून फक्त 30,000 ते 40,000 रुपयेच मिळतात. आणि म्हणून आजची स्थिती, कालही आपण बोललो, साखरेचा भाव, आज उच्च प्रतीची साखर, आजचा दर 42 रुपये आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये तो 50ला जातो. आणि म्हणून पहिला जो ॲडव्हान्स आहे तो 5,000 रुपये पाहिजेच, आणि आपण तो मिळवू शकता. आता मिळवायचा कसा, तर यासाठी आपलं तुम्हाला अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे, शेतकरी राजे जे काय कोण व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पाहावे, पटला तर इतर लोकांना पाठवावेत.
यामध्ये आपण आपापल्या गावामध्ये, गाव 100 लोकवस्तीचं असू द्या, 50 लोकवस्तीचं असू द्या किंवा 1000 लोकवस्तीचं असू द्या, आपण ग्रामीण भागात राहणारी माणसं ना, प्रत्येकाची शेती असते, कमीत कमी 10 गुंठे 20 गुंठे इतका का असेना आपल्या लोकांचा ऊस असतो, काहींचा 10 एकर आहे, 20 एकर आहे. अशा सर्व शेतकऱ्याची आपण चर्चा करत असताना प्रति आठवड्याला एक बैठक घेणे, त्या बैठकीमध्ये एक ठराव करणे की आम्ही आमचा ऊस 5,000 रुपये ॲडव्हान्स घेऊनच पाठवणार आहे. पहिला ॲडव्हान्स वजन केल्याबरोबर काही दिवसातच. 1 नंबर विषय. याची चर्चा करणे, ठराव करणे आणि तो ठराव केल्यानंतर एका गावानं असं चर्चा केली तर तो विषय, तो मॅसेज दुसऱ्या गावाला सांगणे, दुसऱ्या गावामध्ये पण तशी चर्चा करणे, तिथं ठराव करणे आणि असे ठराव एका साध्या कागदावरती घेणे, साध्या कागदावरती ठराव लिहिणेवरती की आम्ही या गावचे शेतकरी बांधव ऊसाला पहिला हप्ता 5,000 रुपये घेणारच, म्हणून आम्ही सर्वांमध्ये या विषयावर ठराव केलेला आहे. हा एक ठराव. यामुळे नक्कीच असे ठराव साधारणतः पुणे विभाग जर धरला, याच्यामध्ये साधारणतः जवळजवळ 6,000 गावं आहेत, तर या 6,000 गावामधले कितीतरी गावचे ठराव जातील आणि एवढे सगळे शासनाकडे पोचतील. हे ठराव तुम्ही डायरेक्ट पोस्टानं पाठवले पाहिजेत असे नाहीत. तुमचे व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या सोशल मीडियावरती जाऊ देत किंवा शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत जाऊ देत, आपल्यासारख्याला पोचवा, आपण सरकारला पोचवू. 1 नंबरचा. दुसरा अतिशय जीवाभावाचा प्रश्न आहे की बरेच शेतकरी तज्ज्ञ, बरेच शेती क्षेत्रात कार्य करणारे, साखरेच्या विरोधामध्ये किंवा ऊस कारखान्याबाबतीत विरोधात आंदोलन करणारे बरीच ह्याच्यामध्ये लोक काम करतात, आजही चांगलं काम करतात. पण या सर्वांना आपल्या माध्यमाने एक विनंती आहे की अजूनही कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर वजन काटा बसवला गेला नाही. आजूबाजूला लगतच्या गावात कुठं जर वजन काटा असेल तर त्या वजन काटावाल्यांनाही सांगितलं जातं आहे त्या कारखान्याकडून, आमच्या गाड्या आल्या तर वजन करून देऊ नका. जी गाडीवाले असतात, ट्रॅक्टरवाले असतात, ट्रकवाले असतात, त्यांनाही सांगितलेलं असतं आहे की तुम्ही वजन करून आणला तर तुमचं वाहन काट्यावर येतं चढवलं दिलं जाणार नाही, घेतलं जाणार नाही. म्हणजे कळत न कळत ही एक प्रकारची साखर सम्राटांची हुकुमशाही आहे, हे सर्वांना मान्य कळत न कळत आहे. मग आता हा लढा आणि हा तिढा कसा सुटायचा आणि हे असं आपण का करायचं? आपलाच ऊस 70 टन निघत असतो, 80 टन निघत असतो, पण त्या 80 टनामधला 10 टनाचा ऊस, 5 टनाचा ऊस काटा मारीत जातो, काटा मारला जातो. काही कारखाने याला अपवाद आहेतही आणि असतीलही. सर्व कारखान्यांना हा नियम आपण लागू शकत नाही सारखाच, पण काही कारखाने याला अपवाद असतील. सरसकट सर्वांना चोर म्हणता येणार नाही, पण जे कारखानी मंडळी बाहेर वजन करून आणू देत नाहीत, वजन केलेल्या शेतकऱ्याचा माल हाय त्या वजनानं ते मान्य करत नाहीत. 5 किलो 10 किलो 20 किलोचा फरक ठीक आहे, पण एका वजनापाठीमागं, मोठ्या वजनापाठीमागं 12 टनाच्या 20 टनाच्या 3-3 टन 2-2 टन 1-1 टनाचा जर फरक पडत असेल तर 5,000 ह्या गरीब शेतकऱ्याचे जातात. तो रात्री बेरात्री म्हणतात ना, सापाच्या मुंडक्यावर पाय ठेवून रात्रभर पाणी पाजवायला लागतंय, शेतामध्ये जावं लागतंय आणि म्हणून कुठंतरी ऊस कारखान्यातल्या गाड्याच्या गाड्या भरून जातात. आणि हे होतंय. हाच माणूस जगाचा पोशिंदा एकच आहे, कारण ऊसाचे साखर बनवणारे कारखाने जगभरात असंख्य आहेत, अजूनही निघतील, पण ऊस तयार करण्याचा कारखाना कोणीही काढू शकत नाही आणि निघणारच नाही, हे सत्य आहे. आणि हे ऊसाचा कारखाना ऊस तयार करण्याचा कारखाना साखरेचं नाही, ऊसाचा कारखाना हा बळीराजाकडेच आहे. आणि बळीचं राज्य येण्यासाठी या बळीराजाच्या ऊसाच्या मालाला 5,000चा योग्य भाव,
याच्या गावागावाच्या बैठका. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा, साखर क्षेत्रामध्ये साखर ऊस घेत असल्यापासून आज तागायतपर्यंत वजनं चेक करून गेली जात नाहीत. बाकीचं शेतकऱ्याला कुठेही खरेदीला जाऊ दे, त्यांना जर समजा काही तो घ्यायचा झाला असेल, त्याला साधा ड्रेस घ्यायचा असेल, शर्ट घ्यायचा असेल, 2 मीटर घ्यायचं असेल तर त्याला 2 मीटरच मापून दिलं जातं आहे. त्या शेतकऱ्याला लागवड घ्यायची असेल, जर त्याला 5 टन लागवड घ्यायची असेल त्याला 5 टनच लागवड दिली जाते मोजून, कारखानेच देतात. त्या शेतकऱ्याला समजा त्या शेतकऱ्याला औषध घ्यायचं असेल, त्या औषधावर लेबलवर लिहिलं असेल 500 मिली 1 लिटर आहे, ती 1 लिटरचीच बाटली असते. पण आमच्या शेतकऱ्याचा माल मात्र 80 टन तुम्ही दाखवताना चिठ्ठी दाखवता आणि घेताना मात्र तुम्ही घेता किती, 90 टन माल घेता आणि 80 टनाचा माल घेतल्याची पावती येते. म्हणजे 10 टन काय असेल फरक, तो हा फरक सोसावा लागतो. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातील, परत इथं कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातले जे काही साखर कारखाने आहेत, ऊस उत्पादक आहेत, या सर्वांना माझ्यापेक्षा बरेच तज्ज्ञ ज्येष्ठ लोक आहेत, यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी तुमच्यातल्या लहानात लहान भावासारखा आहे, पण तुम्ही लोकांनी गावोगावी चर्चा करायची, 5,000 ॲडव्हान्सची, आणि जो कारखाना आम्ही केलेलं वजन स्वीकारणार ना त्याला आम्ही वजन ऊस पाठवणार, ह्याची सुरुवात यावर्षी करावी अशी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे. याचा फायदा किती, प्रति शेतकऱ्याचा कमीत कमी त्याच्या एकूण 40 टनामध्ये 3-4 टनाचा फायदा आहे. म्हणजे एकरी कमीत कमी 10-10 हजार रुपयेचा, 15-15 हजार रुपयेचा हा फायदा कायमस्वरूपी होणार आहे. आणि राजकारणी मंडळी जी आहेत, सत्तेमध्ये बसणारी कोणत्याही पक्षातली असू द्यात, दिल्लीतली असो, महाराष्ट्रातली असो किंवा कर्नाटकातली असो, खरोखरच दादांनो, खरोखरच राजकर्त्यांनो, तुम्हाला काळजी असेल ना तर आपल्या शेतकऱ्याचा ऊसाचा ऊस जो आहे तो त्यांनी जिथे वजन केलेलं आहे तिथून घ्या. वजन मारू नका, वजन काटा मारू नका. तुम्ही त्याला चांगला भाव पुढं भविष्यात घ्या, उपपदार्थ काढा, त्याच्यावरती इथेनॉल प्रकल्प आहे त्याच्या माध्यमानं पैसे मिळवू शकता, सन्मार्गाने मळीच्या माध्यमानं पैसे मिळवू शकता. आणि हे करत असताना त्यामध्ये साखर आयुक्त असो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे सत्तेत बसलेले हे आपले एकनाथजी खडसे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब असो, त्याचबरोबर आपले कर्नाटकातले जे काही सिद्धरामय्या असो, त्यांचं उत्पादन विभाग असो, आणि दिल्लीतले आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्याचे उद्योगमंत्री कोणी असो साखर विभागातले, तर या सर्वांना हात जोडून विनंती आहे. खरंच शेतकऱ्याची तुम्हाला शेतकरी पुत्र तुम्ही सगळे बरेच आहात, खरोखरच शेतकऱ्याची तुम्हाला कणव येते. शेतकऱ्यासाठी तुम्ही जर खरोखरच काम करता तर तुम्हाला पुन्हा 10 वेळा विनंती, यांचा माल चांगल्या करेक्ट वजनानं घ्या, व्यवस्थित वजनानं घ्या, काटामारीला आळा होऊच देऊ नका. सरकारचे नॉन करप्टेड प्रतिनिधी त्या काटामारीजवळ तिथं थांबवा, काटामारी होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि योग्य भाव 5,000 रुपयाचा ॲडव्हान्स प्रति पहिला, अजून शेतकऱ्यांना जास्त पाहिजे असेल तर जरूर दिला जावा. 5,000 रुपये ॲडव्हान्स, आणि काटामारी होऊ नये यासाठी यांनी सरकार म्हणून प्रयत्न करायचं. आणि आपण सर्वांनी गावोगावी बैठक करून 2 ठराव, 1 ठराव ॲडव्हान्स आम्हाला 5,000 रुपये, त्याहीपेक्षा जास्त आपण मागू शकता तो हिशोबाने. आणि 2 नंबरचा मुद्दा, काटामारी होणारच नाही याची दक्षता घ्याल असं मला वाटतंय, आणि तुम्ही घ्यावी ही तुम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून नम्र विनंती. धन्यवाद.